झी 24 तास एक पाऊल पुढे. सगळं असलेलं ते पात्र याचं मकरंदचं. सो मकरंद अनासपुरे आणि चंद्रकांत कुलकर्णी यांची जोडी मस्त जमली आहे त्याच्यामध्ये. एक सिस्टीमच्या बाजूने आणि एक सिस्टीमच्या विरोधात त्याच्या परिणामात आहे रादर. त्यामुळे एक जण या तीरावर एक जण त्या तीरावर असं. चंदू सरकारची बाजू पूर्णपणे लावून धरतो आणि मकरंद जागोजागी त्याची खिल्ली उडवत जातो. आणि त्यात गंमत आहे, विशेष आहे, त्याला इंग्रजी येत आहे त्यामुळे तो ट्रान्सलेटर आहे त्या बाईचा, तेही सगळं होतं. आणि उरला प्रश्न क्रिस्टीनचा. तर क्रिस्टीन जर्मन आहे, ती तिकडनं मोहन आगाशांनी मला तिचं नाव सुचवलं क्रिस्टीनचं. आणि मला माहित नव्हती इतकी चांगली ॲक्ट्रेस असेल. गोरी दिसते म्हणून मी तिला घेतलं, खरं थोडं ट्रेन केलं, सगळं झालं, पण तिने खूप चांगलं काम केलंय. ती खूप चांगलं शोभली आहे आणि खूप कॉपरेटिव्ह आहे आणि फारच छान निभावून नेलं तिने सगळंच. ती आली, तिने शूटिंग केलं, तो सगळा प्रश्न समजून घेतला. ते सगळं झाल्यानंतर ती परत गेली आणि डबिंगच्या वेळेला ती पुन्हा आली आणि तिला भयंकर उत्कंठ आहे चित्रपट बघण्याची. ती झाली. मग बाकीची मित्रमंडळी होतीच. रमेश काका आहेत त्याच्यात, रमेश देव आहेत, मग रवी काळे, क्रांती रेडकर आहे, हेमांगी कवी आहे, अशी सगळी, वैभव मंगले आहे, अशा सगळ्या नटमंडळींनी तो पिक्चर उचलून धरलाय. हा चित्रपट कोण पाहिल? कोणीच नाही. कसं आहे, शेतकऱ्याचा जीवनावरचा पिक्चर आहे, त्याच्यामुळे शहरातले लोक पाहायचे नाहीत. आणि गावाकडे कसं आहे, रोजचं म्हणत त्याला कोण रड, त्याच्यामुळे गावातही कोण नाही पाहायचं, त्याच्यामुळे कोणीच नाही पाहणार. घ्या जिलबी, घ्या, गरम आहे, घ्या, चांगली आहे. फिल्म मधली ही कन्सेप्ट का मांडण्याचा विचार केलास? कारण ही कन्सेप्ट खूप इंटरेस्टिंग आहे. ही प्रोसेस जी आपण बघतो की एखादा व्यक्ती येऊन ऍक्च्युली फिल्म करण्याची ही जी प्रोसेस आहे त्या फिल्म मधली, ही फारच एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. मी 2001 साली जेव्हा मी नॉट ओनली मिसेस राऊत केला, त्याच्यानंतर आदिती देशपांडेला या विषयावर सिनेमा करायचा होता, की शेतकऱ्यांची आत्महत्या. तेव्हा त्या विषयावर सिनेमे आले नव्हते आणि मी 12 मास वाचलं होतं देशमुखांचं. आणि 12 मास वाचल्यानंतर मी हादरून गेलो होतो. मला असं वाटलं की हा सिनेमा झाला पाहिजे. मग मी माझ्या पद्धतीने अभ्यास करायला म्हणून विदर्भामध्ये फिरलो आम्ही माझ्या टीमला घेऊन. आणि खूप दिवस आम्ही होतो, 6-7 दिवस होतो. परत येताना मला इतकं डिप्रेशन आलं होतं तिथले सगळं बघून. ते सगळ्या एलिमेंट्सना मी भेटलो होतो. म्हणजे वरून खालपर्यंत जो काही आपली रचना आहे त्या सगळ्या सोशो पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सगळ्या लोकांशी संबंधित लोकांना भेटलो आणि प्रत्येकाने आपापले व्ह्यूज मांडले होते त्याच्यावरती. आणि मला त्याच्यात असं डिप्रेशन आलं की नाही, आपण या विषयावर सिनेमा नाही केला पाहिजे. हे काहीतरी खूप पलीकडचं दुःख आहे, हे आपल्याला समजत नाही आहे. आणि जे समजलंय ते जसंच्या तसं लोकांच्या समोर मांडणं खूप भीषण आहे, असं माझं वैयक्तिक मत झालं होतं. आणि येताना जिंतूर नावाचं गाव लागतं औरंगाबादच्या अलीकडे, तिथे मी तो स्क्रिप्ट गाडीतून टाकून दिला. माझं स्क्रिप्ट मी सोडून दिला आणि तो प्रोजेक्ट बंद केला. मग काही वर्षे गेली, 6-7-8 वर्षे गेली. त्यानंतर त्या विषयावर खूप सिनेमे आले आणि चांगले सिनेमे आले. गाबरीचा पाऊस आला, जिंचिक जिंगाला वगैरे वगैरे, असे चांगले दर्जेदार सिनेमे त्याच्यावरती आले. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने त्या विषयाकडे बघण्याचा प्रयत्न केला. मग मला असं वाटलं की आपण जो एक्सपिरियन्स घेतला होता त्याच्यातल्या एक किस्से आठवायला लागले तर मला हसू यायला लागलं बऱ्याच ठिकाणी. त्यातनं बाहेर आल्यानंतर मला असं वाटलं की परिस्थिती नाजूक आहे, गंभीर आहे, पण काही अंशी ती हास्यास्पद पण आहे आणि त्याला आपण जबाबदार आहोत. मी जबाबदारीने विधान करतोय. आणि ते मला एक त्याची शैली सापडली आणि मला असं वाटलं की तोच विषय, पण आपली मांडण्याची जर पद्धत वेगळी असेल तर कदाचित त्याचा ऍक्सेप्टन्स पण वेगळा असू शकेल, त्याचा उद्देशापर्यंत जाता पण येईल कदाचित. म्हणून मग ते तसं झालं. आणि फिल्म ही सुचलेली आयडिया होती की जसा मी गेलो होतो, जसे इतरही लोक गेले आणि बऱ्याच लोकांनी त्याच्यावरती सिनेमा केला, तर ती भावना काय होती, सिनेमा का केला आम्ही, त्याच्यावरती काय मिळवायचं होतं, काय सांगायचं होतं, उद्देश काय होते, असं सगळं सुचत राहिलं. आणि त्याच्यातनं मला ती क्रिस्टीनची कॅरेक्टर सापडली. त्यात पुन्हा मध्ये डॅनी बॉयलच्या त्या सिनेमा स्लम डॉग मिलियनला बक्षीस मिळालं, ऑस्कर मिळालं वगैरे. तर तो सिनेमा बघून पण मला असं वाटलं होतं की अरे वा, असं दुःख, दारिद्र्य आणि त्याचं एक्झॅगरेशन, असा एक राग आला होता. नाही असं नाही, सिनेमा म्हणून असेल उत्तम, पण जे सांगत होते ते ज्या पद्धतीने सांगत होते, जे जास्तीचं होतं वगैरे वगैरे, त्याच्यावर एक कॉमेंट होती. असं सगळ्या गोष्टी एकत्र येत गेल्या हळूहळू आणि मग त्याच्यातनं
पिपाणी तयार झाला. अंधार झाला. तू माझं पुस्तक आहेस नंदा, हे तू लक्षात ठेव. आजपासून मी फक्त तुझा अभ्यास करणार आहे. ओके, शूटिंग संपेपर्यंत तू माझ्या बरोबर राहायचंस. चल, पोपट भाऊ, सोड मला. नाही, चल, पोपट भाऊ. आता? त्याला, सोड. काही मारित नाही ती, जा. पोपट भाऊ, सोड मला. काय नाही होत, पोपट त्याला. कशा पद्धतीने तू रिलीज कडे बघतोयस आणि काय प्रोसेस असणार आहे, कधी साधारण रिलीज करायचं ठरवलेलं आहे? कारण फिल्म रेडी आहे, बनून तयार आहे. नुकतीच तिची प्रिंट आली, आम्ही बघितला सिनेमा सगळ्यांनी. आणि आता निर्माते त्याचं डिस्ट्रीब्युशन आणि सगळ्या कामात आहे. ऑफकोर्स मी त्यांच्याबरोबर आहेच. आणि काही लोकांना सोबत घेऊन नवीन काही इक्वेशन्स करता येतात का बघतोय. पण चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत सिनेमा जावा ही प्रामाणिक इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत. बाकी सगळं काही सिस्टीम आणि ऑडियन्सच्या हातात आहे. कुठे असं वाटतंय की फिल्म फेस्टिवल्सला वगैरे आधी चित्रपट पाठवावा आणि मग रिलीज करावा वगैरे, असे काही प्लॅन्स आहे? चित्रपट चांगला झालाय. फिल्म फेस्टिवलमध्ये ज्या दर्जाचे सिनेमे अपेक्षित आहेत त्या दर्जाचा जो सिनेमा झालेला आहे, त्यामुळे तो तिकडे जाईलच. आणि सिनेमा रिलीज व्हायला हवा, लोकांपर्यंत जायला हवा, हे तथ्य आहे. तर तसंही होईल. फक्त फिल्म फेस्टिवलमध्ये फिरवून आणायचा मग रिलीज करायचा का वगैरे वगैरे असं काही स्ट्रॅटेजी नाही आखलेली अजून. पण मला असं वाटतं रिलीजकडे जास्त लक्ष दे. नाही ऐकणार तुमचं आम्ही. माझा माल तर विकणार नाहीच मी, पण कोणाचाच माल विकून देणार नाही मी तुम्हाला. अरे नाही ऐकणार तुमचं, बस. Carrot. ओके. Yes, very good. Sir, one still, please. झी 24 तास, एक पाऊल पुढे.